कर्म. आता निषिद्ध कर्म, संतांनी आणि शास्त्राने आपल्याला काही कर्म करू नका असं सांगितलेलं आहे, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. उदाहरणार्थ आपण समजून घ्यायला जर विचार बसलो तर जसं की मांस खाऊ नका असं आपल्याला शास्त्र सांगते आणि संतही सांगतात. मद्यपान करू नका, चोरी करू नका, हिंसा करू नका, खोटं बोलू नका असं सांगतात की नाही. याला निषिद्ध कर्म म्हणतात. म्हणजे ते संतांनी शास्त्राने सांगितलेले आहेत म्हणून न करणं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. आता संतांनी शास्त्राने सांगून बी माणूस या ठिकाणी करतोय तो भाग वेगळा आहे. करतोय की नाही. खाऊ नका म्हणलं चांगलं नाही गड्या एखाद्या जीवाला मारून खाणं. खाऊ नका म्हणलं की प्रमाण जास्त वाढते खाण्याचं. कोणतीही गोष्ट करू नका म्हणलं की त्याचं प्रमाण जास्त वाढते. कधीही तुम्ही निरीक्षण करा, आहे की नाही. एखादा सिनेमा निघाला आणि त्याचा जर विरोध झाला की अरे सिनेमा लावू नये, थिएटरला येऊ नये, त्याला बघू नये, हां काहीतरी आहे मग ती पाहू नका म्हणलं की त्यालाच गर्दी जास्त, आहे की नाही. आपण एखादं म्हणलं अरे तिकडं ते कोपऱ्यात बघू नका, बरोबर नाही, चांगलं नाही, जास्त करून हटकून तिकडंच बघतील. माणसाची प्रवृत्ती आहे जे नको म्हणलं की तिकडं जास्त पळण्याची. सांगायचा संदर्भ या ठिकाणी की प्रायश्चित कर्म आपण जे करतो ते त्याचं प्रायश्चित करणं म्हणजे प्रायश्चित कर्म, त्याला सुधारणं. आणि निषिद्ध कर्म जे संतांनी शास्त्राने सांगितलेले आपल्या आरोग्यासाठी, आपल्या भावी आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी जे चांगलं नाही ते टाळणं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. आता प्रारब्धाचा विषय आपण या ठिकाणी कर्माच्या रूपानं समजून घेत आहोत. प्रारब्धाचे 2-3 प्रकार या ठिकाणी विविध संशोधकांनी सांगितलेले आहेत. संचित आहे, प्रारब्ध आहे, क्रियमान आहे, विविध प्रकार त्याचे वेगवेगळ्या लेखकाच्या आपापल्या बुद्धिमत्तेने या ठिकाणी मांडलेले. आपण क्रियमान आणि संचित असे 2-3 प्रकाराचं आपल्याला या ठिकाणी दैनंदिन जीवनाच्या आपल्या वाटेवर येतात. आपण म्हणतो की नाही काय नशीब माझं फुटकं इकडे, काय माझ्या नशिबात भोग आहे मला भोगायला येईल, म्हणजे संचित कर्म.